हॅलो मित्रांनो, चला आज बनवूया मस्तपैकी केक. त्याच्यासाठी बघा थोडीशी दही घेतली आणि त्याच्यात तेल ॲड केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर ते मिक्स केल्यानंतर 1 वाटी साखर पावडर घेतली, पिठी साखर. नंतर त्याच्यात 1 वाटी सेम रवा घेतला आणि नंतर सेम वाटी मैदा पण घ्यायचा आणि ते पूर्ण मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं. बघा व्यवस्थित कसं छान मिक्स केलं. आणि नंतर मग दूध वगैरे टाकून त्याला मिक्स करून 45 मिनटं रेस्टसाठी ठेवा आणि तोपर्यंत इकडे मस्तपैकी ड्रायफ्रूट्स कटिंग करून घ्या. डार्क कंपाऊंड घेतली, चेरी घेतली, बदाम कट करून घेतले आणि लगेच दुसरीकडे पातेलं पण गरम करायला ठेवायचं, कारण मी पातेल्यामध्येच बनवत असते केक. तर ते व्यवस्थित पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, कोको पावडर आणि खाण्याचा सोडा हे व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्या. बघा आणि नंतर काय करायचं माहिती आहे का, केकच्या भांड्यामध्ये आधी थोडंसं मिश्रण टाकायचं, मग त्याच्यावरती मस्तपैकी डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकली बघा आणि वरून परत राहिलेलं सारण टाकून द्यायचं. व्यवस्थित 2-3 वेळेस टॅप करायचं आणि नंतर मस्तपैकी केक बनवायला ठेवून द्यायचा आणि बघा झाला माझा केक रेडी.